तर मित्रांनो पाऊस येतात कालचा नजारा. खाली एका पायावरती इथे उभा होतो मी, तरी पाय सटलं तर सांगता येत नाही काय होईल. नमस्कार मित्रांनो, आपल्या भटकंती सह्याद्रीची या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण सह्याद्रीमध्ये भटकत असताना अनेक गडकिल्ले बघत असतो. यातील काही गडकिल्ले हे सोप्या श्रेणीमध्ये येतात, तर काही गडकिल्ले हे कठीण श्रेणीमध्ये येतात. तर असाच एक मध्यम श्रेणीमध्ये मोडला जाणारा ट्रेक म्हणजेच किल्ले चंदेरी. चंदेरी हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून समुद्र सपाटीपासून याची उंची 2300 फूट इतकी आहे. ठाणे जिल्ह्यातील माथेरान डोंगर रांगेतील हा किल्ला ट्रेकरच्या दृष्टीने कठीण समजला जातो. या गडावर चढण्यासाठी गिर्यारोहणाची साधने सोबत असल्यास आपण सहजपणे शेवटचा टप्पा गाठू शकतो. नमो पार्वती पते. हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती. तर माझं नाव आहे राज रेवाळे. तर आज आपण आलो आहोत एक मोस्ट थ्रिलिंग आणि ऍडव्हेंचर अशा ट्रेकला, ज्याचं नाव आहे फोर्ट. तर मित्रांनो, आपल्याला चंदेरी फोर्ट वरती येण्यासाठी 2 रस्ते आहेत. एक रस्ता आहे बदलापूरवरून आणि दुसरा रस्ता आहे पनवेलवरून. जर तुम्हाला बदलापूरवरून यायचं असेल तर चिंचवली या गावातून तुम्हाला ट्रेक सुरू करावा लागेल, आणि जर तुम्हाला पनवेल मार्गे यायचं असेल तर तुम्हाला तामसई या वाडीतून तुम्हाला ट्रेक सुरू करावा लागेल. तर आम्ही पनवेलवरून आलो आहोत, तामसई या गावातून. स्टेशन पासून ऑटो मिळाली. ऑटो तुम्हाला थोडे पैसे जास्त सांगणार, 500 वगैरे, पण थोडे कमी फार करून 300-250 मध्ये ते तुम्हाला घेऊन येतात. आता आमचे बेस विलेज आहे त्या गावामध्ये. आम्ही तिथेच आलो, तिथून ट्रेक सुरू केलात. तर या किल्ल्यावरती कसं यायचं आणि काय काय बघायचं आणि कसं किल्ला सर करायचं याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्लॉगवरती देणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला संपूर्ण माहिती या व्लॉगमध्ये मिळेल. मित्रांनो, आपल्या ऍडव्हेंचर आणि थ्रिलिंग अशा चंदेरी फोर्टला भेट द्या जाऊ. आपला ट्रेक आता सुरू होतोय तो इथून. तुम्ही मागे पाहू शकतात. तर मित्रांनो, तुम्ही चंदेरीला जात असताना या पेजवरती आलात, बघू शकता तुम्ही. तर पाहू शकतात या साईडला गडाकडे जाण्याचा मार्ग या साईडला आहे. काही लोक या साईडला जातात तर त्यांना चुकावं लागतं, चुकतात ते. तर तुम्ही पाहू शकता या साईडला, लेफ्ट साईडला जायला मार्ग आहे, तिथं लिहिलेला आहे, ते बघून जा जाताना. तर आपल्याला तिकडे वरती जायचं आहे, तर चला जाऊया. अजून एक गोष्ट आहे की सह्याद्रीमध्ये फिरत असताना असे तुम्हाला दगड्या किंवा असे बॉटल किंवा रिबिन पाहायला मिळतील. तर असे इथे दगड्या लावलेल्या आहेत. आपलं पण एक अशी चांगली सवय आहे की, म्हणजे माझी अशी एक चांगली सवय आहे की मी कुठे असं ट्रेकला गेलो तर मी थोडी मदत म्हणून या रिबिन लावतो. त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही सह्याद्रीत कुठे फिरत असताना रस्ता नाही चुकणार. ज्या साईडला तुम्हाला रिबिन दिसेल त्या साईडला तुम्ही जा, त्याने ज्या मार्गाने तुम्ही योग्य रस्त्यावर जा. सह्याद्रीत फिरत असताना या रेव्हेन्यूकडे लक्ष ठेवा. तुम्हाला योग्य रस्ता कुठे आहे, म्हणजे कुठून जायचं हे समजेल, ज्या कारणाने तुम्ही रस्ता चुकणार नाही.
तर मित्रांनो अजून आपल्याला तिथे जायचं आहे, पाहू शकता तुम्ही. तर चला. तर मित्रांनो पाहू शकता इथे आपण अर्धा रस्ता कव्हर केलाय. अजून आपल्याला थोडं वर जायचं आहे. होऊ शकता इथे लिहिलेले आहे किल्ले चंदेरी. तर आपल्याला सरळ वरती जायचं आहे. तर मित्रांनो आता आपण येऊन पोचलो आहे त्या मेन पॅच वरती, जिथे 4 रस्ते फुटतात. पाहू शकता तुम्ही, हा 1 आहे, हा 2 आहे, आणि हा 3 आहे, आणि हा 4 आहे. तर मित्रांनो आता आपण इथून आलो आहोत. हा रस्ता पनवेल मार्गे येतो. तर पनवेलवरून आलात तर या रस्त्याने याल, आणि जर बदलापूरवरून आलात तर या रस्त्याने याल. पाहू शकता हा रस्ता जातो महसल गडाकडे, आणि हा रस्ता जातो चंदेरी गडाकडे, चंदेरी किल्ल्याकडे. तर तुम्ही पनवेल मार्गे आलात तर तुम्हाला राईट साईडून जायचं आहे, आणि जर तुम्ही बदलापूर मार्गे आलात तर तुम्हाला लेफ्ट जायचं आहे. ओके. तर आता आपल्याला लेफ्टला जायचं आहे चंदेरी किल्ल्याकडे. चला. मित्रांनो पाहू शकतात किती रिस्की पॅच आहेत. चढाई अवघड आहे. मित्रांनो आपण आलो आहोत वरती. बघा सह्याद्रीचं सौंदर्य. मित्रांनो तुम्ही संध्याकाळचा व्ह्यू बघा खाली, काय व्ह्यू आहे. बघू शकता आपण कुठे येऊन पोहोचलोय. तिकडून सुरुवात केली होती आपण, तर थोडंसंच बाकी आहे, मग चंदेरी किल्ल्यावरती पोहोचू आपण. समोर बघू शकता तुम्ही महसलगड आहे. तर चला आता आपल्याला जायचं चंदेरीला. बघू शकतात पाटी आहे. तर चला. तर मित्रांनो पाहू शकतात इथून थोड्या वरती आलात की आई चंदेरी देवीचं मंदिर आहे, ते दाखवतो तुम्हाला. पाहू शकतात. दर्शन घेऊया. तर मित्रांनो बघा इथूनच थोडा वर गेलात तर अजून एक मंदिर आहे, तेही तुम्हाला दाखवतो. चला. जायला थोडं कठीण आहे. मित्रांनो पाहू शकतात मंदिर. चला तेही दाखवतो तुम्हाला. पाहू शकतात मित्रांनो. बघा काय नजारा आहे इथून. चंदेरी किल्ला पूर्ण दिसतो बघा. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आपण पोहोचलो आहोत बरोबर चंदेरी किल्ल्यासमोर. बरोबर पाठीमागे पाहू शकता चंदेरी किल्ला दिसतोय. तर आता आपल्याला किल्ल्याच्या त्या टोकापर्यंत जायचं आहे. आपण रात्री इथे स्टे केलं होतं, हे तुम्हाला दाखवतो. गुफेमध्ये आम्ही स्टे केलं रात्री, आणि आता मी वरती चढायला सुरुवात करणार आहोत. तर बघूया पुढे आपण. चला. तर मित्रांनो आता आपण येऊन पोहोचलो आहोत गुफेजवळ. तुम्ही पाहू शकतात थोड्याच वेळावरती ती गुफा आहे, तिथे आता आपल्याला जायचं आहे. पण गुफेजवळ जाण्याआधी एक पाण्याचं टाकं लागतं, तेही तुम्हाला दाखवतो. या.
पाहू शकतात पाण्याचं टाकं एवढं मोठं आहे. हे पाणी पूर्ण पिण्यायोग्य आणि खूप स्वच्छ आणि सुंदर पाणी आहे. तुम्ही कधीही गडावर आलात तर इथला पाणी पिऊ शकतात. खूप छान पाणी आहे, पाहू शकता तुम्ही. आणि पाण्याची एक उत्तम सोय म्हणून अजून एक इथे सोय केलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता. ते तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, पाहू शकतात किती छान आहे. मित्रांनो तसंच जर पाण्याच्या टाक्याच्या वरती पाहिलं तुम्ही तर एक छोटस मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे, पाहू शकता इथे. सकाळचं वातावरणही पाहू शकता तुम्ही किती छान आहे. तर मित्रांनो, आपलं पाण्याचं टाकं बघून झालं, तर आता आपण जातो तो पुढे गुफेजवळ. तर तुम्हाला गुफा दाखवतो. गुफेमध्ये मंदिर आहे, तेही तुम्हाला दाखवतो. पाहू शकतात मित्रांनो, पुढे पाहू शकता तुम्ही गुफा, श्री चांद्रेश्वर मंदिर. तर आम्ही इथे रात्री स्टे केलं होतं, आमचा टेंट पण आहे तिथे. आणि आपले मित्रमंडळी आहेत बघा. नमस्कार. पवन नाव आहे आणि शुभम नाव आहे. हे बघा, आमचा नाश्ता म्हणून ब्रेड केलेला आहे. वगैरे सर्व तयार झालेलं आहे, चाय पण तयार झालेला आहे. फक्त आपल्याला बसायचं आहे आणि मस्त नेचरचा एन्जॉय घ्यायचा आहे. चला तुम्हाला मंदिर दाखवतो. तर मित्रांनो, पाहू शकतात गुफेमध्ये चांद्रेश्वर मंदिर आहे, तुम्हाला तोही दाखवतो. मित्रांनो, आता सकाळ झालेली पाहू शकतात किती छान आणि सुंदर असं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आता आपली गुफा बघून झाले, तर आता आपल्याला वरती किल्ल्याचं टोक गाठायचं आहे. किल्ल्याचं टोक गाठायला आपल्या गुफेपासून किमान 1 तरी तास लागेल. तर पाहूयात आपण, आपल्याला या साईडून जायचं आहे वरती. तर बघूयात पुढे सह्याद्रीचं सौंदर्य. तर मित्रांनो, आता आपल्या या रोपने उतरायचं आहे. पाहू शकतात किती हार्ड आहे. शक्यतो तुम्ही सोबत या एक नंबर. मित्रांनो, बघू शकतात तुम्ही, हा रोप बांधलेला आहे असा. त्या पॅचने तुम्हाला असं जायचंय तिकडे. तर मित्रांनो, पाहू शकतात आपण त्या गुफेपासून आलो. तिथून बघा, हा रस्ता असा इथे आहे, हा इथून मग असं यायचं आहे. बघू शकता इथे किती रिस्की आहे. तर इथून सावकाश सांभाळून यावं, कधी आलात तर या रस्त्याने यावं लागेल तुम्हाला. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत गुफेपासून क्लाइम्बिंग पॅच वरती. इथून थोडा रिस्की आणि हार्ड आहे चढण्यासाठी. तर आपण बघूया आता कसं चढायचं ते. आणि क्लाइम्बिंग पॅच जो बोलतात, जो व्हिडिओ मध्ये व्हायरल वगैरे आहे, तो बघा, तो तिथे आहे. आपल्याला तिथे जायचं आहे. तर बघूयात आपण किती रिस्की आहे तो. पाहू शकतात ती कठीण चढाई आहे.
सो मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलो आहोत त्या रिस्की पॅच वरती, चंदेरी किल्ल्याच्या रिस्की पॅच वरती. तो सोशल मीडियावरती 90 डिग्री असा रिस्की दाखवला जातो. तर आता पाहूयात आपण किती तो रिस्की आहे. तो मला पूर्ण वरती जाऊन खाली येऊन दाखवतो. बघा आता. मित्रांनो पाहू शकता असे दाखवले जाते. त्यांनी तर रिस्की वाटतं, नाही रिस्की नाहीये, आरामात जाऊ शकता. मित्रांनो, जास्तीत जास्त खालून जायचा आणि खालून येण्याचा प्रयत्न करा. वरतून जास्त रिस्क नका घेऊ. सोप्या पद्धतीने तुम्ही खालून येऊ शकता. तर मित्रांनो, इथे रोप आहे जाण्यासाठी. आपल्याला वरती जायचं आहे रोपने. पाहू शकतो पण किती थ्रिलिंग आहे. बघू शकता मित्रांनो, किती डेंजर आहे हे. पुढचा निसर्ग बघू शकता तुम्ही. किल्ल्याचा वरचा टप्पा गाठायचा आपल्याला. तर मित्रांनो पाहू शकतात कालचा नजारा. खाली एका पायावरती इथे उभा होतो मी. जर इथून पाय सटला तर सांगता येत नाही काय होईल, म्हणून सांभाळून या आणि सुखरूप या. मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलोय पाण्याच्या टाकीजवळ. सो फायनली येऊन पोहोचलो आपण पाण्याच्या टाकीजवळ. तर बघूया इथलं पाणी आपण. या स्वच्छ आणि सुंदर पाणी आहे. हे पाणी पूर्ण पिण्यायोग्य आहे. दाखवतो. तुम्ही चंदेरी गडावर आलात, इथलं पाणी सर्वात बेस्ट आहे. पूर्ण पाणी पिण्यासारखं आहे. पाहू शकता किती स्वच्छ आणि सुंदर असं पाणी आहे. इतका थंड पाणी आहे मित्रांनो. सो मित्रांनो, आपण चंदेरी किल्ल्यावरती आल्यावर आपल्याला 2 जागेवर पिण्याचे पाणी पाहायला मिळते. एक पाण्याचं टाका आहे ते गुफेजवळ आहे आणि दुसरं पाण्याचं टाका आहे ते सर्वोच्च भागाच्या थोडं अगोदर. पाहू शकता तुम्ही. आम्ही तिथेच आहोत आता. पाहू शकता ती स्वच्छ आणि सुंदर पाणी आहे. तुम्ही हे पाणी पिऊ शकता. खूप छान आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला थोडंच वर जायचं आहे. साधारण 5 मिनिटं तरी लागतील. तर आता आपण भेटू वरती. चला. पाहू शकतात खालून आलो आहोत आपण. किती सुंदर आहे ना.
तर मित्रांनो पाहू शकता आपण कुठे आहोत. पुढे बघू शकता महाराजांची मूर्ती मेघडंबरी. आपल्याला तिथे जायचं आता. चला. पाहू शकता काय व्ह्यू आहे. तर मित्रांनो आपण या साईडून असं 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 करत इकडून असं वरती आलोय. बघू शकता काय रिस्की पॅच आहे. नीट आणि सांभाळून या तिकडून. असं या गाडाच्या मागून वरतून चढाई आहे. मग इकडून तुम्ही असे याल. इकडून मग असं मेघडंबरीच्या इथे जिथे महाराज सिंहासनावर विराजलेत. तर मित्रांनो आपण शेवटच्या टप्प्यावरती येऊन पोहोचलो आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. त्या मूर्तीचं वजन आपल्याला आहे की मूर्तीचं वजन 80 ते 85 किलो आहे आणि मेघडंबरीसह हिचं वजन 350 किलो आहे. ही अशी थोडी माहिती आम्हाला माहिती आहे त्याबद्दल. खूप छान अशी मूर्ती आहे. तर मित्रांनो आपल्या इथेच ट्रेक संपन्न होत आहे. त्याआधी एकदा आपण महाराजांना मानाचा मुजरा करू आणि आपला ट्रेक तिथेच संपन्न करूया.
छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय ओम नमो पार्वती पते हर हर महादेव जय शिवराय.